हाय, हॅलो, नमस्कार. आपण ऐकत आहात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 19. पहाटेचे 5 वाजले होते. बंगल्याबाहेरील पावसाचा जोरात कोसळला होता, पण वातावरण अजूनही गार होतं. विराज आणि आराध्या एकमेकांच्या मिठीत गाढ झोपले होते. विराजचा हात अजूनही आराध्याच्या कमरेवर सुरक्षितपणे विसावला होता. अचानक शांतता भंग पावली. धड धड धड. बाहेरच्या खोलीचा दरवाजा कोणीतरी जोरात ठोठावत होता. काही काळाच्या आतच एक प्रचंड आवाज झाला आणि गेस्ट रूमचा दरवाजा जोरात तोडून पोलीस आत घुसले. विराज आणि आराध्या दचकून जागे झाले. आराध्याने घाबरून बेडवरची चादर स्वतःभोवती लपेटली. तसा विराज संतापाने आणि आश्चर्याने म्हणाला, "हे काय चाललंय, इन्स्पेक्टर? तुम्ही अशा प्रकारे आमच्या खाजगी खोलीत कसे घुसू शकता?" तसा इन्स्पेक्टर सावंत म्हणाले, "मिस्टर जहागीरदार, मिस्टर विराज जहागीरदार, तुम्ही अटकेत आहात. तुमच्यावर एका महिलेवर बळजबरी केल्याचा आणि घरात घुसखोरी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. ईशान देशपांडे यांनी रीतसर तक्रार केली आहे." ईशान दरवाजाच्या ओरोशाला उभा राहून एक क्रूर हास्य करत होता. त्याने पोलिसांना इशारा केला आणि 2 कॉन्स्टेबल विराजला बेडवरून ओढून घेऊन जाऊ लागले. आराध्याची आक्रमकता आणि ढाल. विराजला पोलीस बेड्या ठोकणारच होते, तेवढ्यात आराध्या बेडवरून खाली उतरली. तिचे केस विस्कटलेले होते. डोळ्यात रात्रभर जागल्याचा थकवा होता, पण तिचा अवतार एखाद्या रणरागिणीसारखा झाला होता. आराध्या कडाडत्या आवाजात म्हणाली, "थांबा, एक पाऊलही पुढे टाकू नका. कोणत्या अधिकाराने तुम्ही माझ्या पतीला स्पर्श करताय?" इन्स्पेक्टर म्हणाले, "मॅडम, किशन सरांनी तक्रार केलीये की विराजने तुमच्यावर जबरदस्ती केली आहे आणि तुम्हाला धमकावलं आहे. आम्ही फक्त आमचं काम करतोय. प्लीज आम्हाला सहकार्य करा." तशी आराध्याने ईशानकडे पाहिले. ईशानच्या नजरेत "मी तुला वाचवलंय" असा भाव होता, पण आराध्याचा संताप अनावर झाला होता. ती धावत जाऊन ईशानच्या समोर उभी राहिली आणि आराध्या म्हणाली, ईशानच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, "जबरदस्ती? ईशान, तू इतका खाली पडशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. तू पोलिसांना इथे का बोलावलंय? न्याय मिळवण्यासाठी की तुझ्या सुडाची आग शांत करण्यासाठी?" ईशानने नाटक करण्याचा प्रयत्न केला. "आराध्या, बघ हा माणूस किती डेंजर आहे. काल रात्री तुला किती त्रास दिलाय त्याने. मी तुला वाचवण्यासाठी हे करतोय. कळत कसं नाहीये तुला आराध्या?" आराध्याने जोरात एकट्याच्या कानाखाली वाजवली. ईशानच्या संपूर्ण खोलीत शांतता पसरली. पोलीस सुद्धा अवाक झाले. आराध्या पोलिसांकडे वळून म्हणाली, "इन्स्पेक्टर, हा माणूस खोटं बोलतोय. विराज जहागीरदार यांनी माझ्यावर कोणतीही जबरदस्ती केली नाही. आम्ही पती-पत्नी आहोत आणि काल रात्री जे काही झालं ते आमच्या दोघांच्या सहमतीने झालं आहे. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो आणि ही आमची खाजगी वेळ आहे." ईशान गाल चोळत म्हणाला, "आराध्या, तू काय बोलतेस? तू गरोदर आहेस. याने तुला सोडून दिलं होतं." तशी आराध्या म्हणाली, "हो, मी आहे गरोदर आणि हे बाळ विराजचं आहे." "इन्स्पेक्टर, तुम्ही म्हणताय ना जबरदस्ती, मग हे पहा." आराध्याने आपला मोबाईल उचलला. तिने काल रात्रीचा एक व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केलं, जे तिने तिच्या ईशानच्या संशयामुळे सुरक्षेसाठी ऑन करून ठेवलं होतं. त्या व्हिडिओमध्ये विराज आराध्याच्या पायाशी बसून रडत होता, माफी मागत होता आणि दोघेही आनंदाने एकमेकांच्या मिठीत होते. त्या व्हिडिओमध्ये कुठेही भीती नव्हती, फक्त प्रेम होतं. तशी आराध्या म्हणाली, "आता बोला इन्स्पेक्टर, हा पुरावा पुरेसा आहे की आणखी काही हवंय?" ईशान देशपांडे यांनी पोलिसांची दिशाभूल केली आहे. खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल तुम्ही उलट त्याला अटक करायला हवी, विराजला नाही. विराजने आराध्याकडे कौतुकाने पाहिले आणि अभिमान वाटला त्याला तिचा. ज्या मुलीला तो अबला समजत होता, तिने आज त्याच्या सन्मानासाठी संपूर्ण जगाशी पंगा घेतला होता. विराज आणि आराध्याचं मिलन, विजयाचा रोमांस. इन्स्पेक्टरने ईशानला कडक शब्दात समज दिली,
पुरावे नसल्यामुळे आणि पत्नीने स्वतः बचाव केल्यामुळे पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले. पोलिसांनी संतापलेला ईशान बाहेर गेल्यावर विराजने आराध्याला जोरात आपल्या मिठीत घेतलं. विराजने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि त्यावर एक दीर्घ किस केला. विराज भारावलेल्या आवाजात म्हणाला, आराध्या, आज तू मला फक्त वाचवलं नाहीस, तर मला माझं अस्तित्व परत मिळवून दिलं आहेस. मला वाटलं होतं तू मला कधीच माफ करणार नाहीस, पण तू आज माझ्यासाठी साक्षात दुर्गा बनून उभी राहिलीस ना. विराजने तिला पुन्हा बेडवर बसवलं आणि तो स्वतः तिच्या समोर गुडघ्यावर बसला. त्याने आपला चेहरा तिच्या पोटाजवळ नेला आणि म्हणाला, विराज म्हणतो, बघितलंस बाळा, तुझी आई किती खंबीर आहे. तिने आज तुझ्या बाबांना सावरले. आता आपल्याला कोणाचीही भीती नाही बरं का बाळा. विराजने हळूच आराध्याची कंबर आपल्या हाताने विळखात घेतली. आराध्याने लाजेने आपला चेहरा त्याच्या खांद्यावर लपवला. विराजने तिची हनुवटी उचलली. त्याचे श्वास पुन्हा एकदा एकमेकांत गुंतले. विराजने तिच्या ओठांवर एक अत्यंत कोमल आणि विजयी किस केला. या किसमध्ये कालच्या रात्रीसारखा विरह नव्हता, तर आज एक हक्क होता. विराजचे हात तिच्या पाठीवर फिरत होते, जणू तो तिची माफी मागत होता आणि तिचं कौतुकही करत होता. त्याने तिला पुन्हा एकदा उचलून आपल्या बाहूंमध्ये घेतलं. आराध्या लाजत म्हणाली, विराज, आता आपण घरी जायला हवं. अक्कासाहेब आपली वाट पाहत असतील. आपल्याला या ईशानच्या सावलीतून बाहेर पडायचं आहे. तसा विराज म्हणाला, हो आराध्या, पण जाण्यापूर्वी मला पुन्हा एकदा सांगायचंय, आय लव्ह यू आराध्या. तू माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं लॉजिक आहेस, ज्याला कोणतंही उत्तर नाहीये. विराजने तिला बेडवर झेपून तिच्या कपाळावर एक मोठं चुंबन घेतलं. त्याच्या हालचालींमधला तो जिव्हाळा आता कायमचा टिकणारा होता. विराज आणि आराध्या जहागीरदार वाड्याच्या दिशेने निघाले होते. गाडीत आराध्या विराजच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत बसली होती. पण वाड्याच्या दारात पोहोचताच त्यांना दिसलं की अक्कासाहेब रडत आहेत आणि वाड्याबाहेर लोकांची गर्दी जमली आहे. काकूंनी तुरुंगात सुटण्यासाठी काहीतरी नवीन भयंकर पाऊल उचललं होतं. वाड्यावर काय झालंय, काकूंनी अक्कासाहेबांना कशाची धमकी दिली आहे, आणि जेव्हा जगाला समजतं की आराध्या गरोदर आहे, तेव्हा लोक तिच्यावर पुन्हा चिखलफेक करतात. विराज आपल्या पत्नीचा सन्मान कसा वाचवतो हे बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर अँड कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.